भोर नसरापूर येथील एक महिला, ज्या दिवशी कामगार दिवस होता, महाराष्ट्र दिन होता, या ठिकाणी एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर घाणेरडं अत्याचार तिच्यासोबत झालं आहे आणि तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं. 65 वर्षाचा हा इसम, परोलवर बाहेर आलेला हा इसम कामगार होता, मजदूर होता. वासरू दाखवतो म्हणून त्या मुलीला गोठ्यात नेलं आणि तिथं तिच्यावर घाणेरडा प्रकार करून तिला ठेचून मारण्यात आलं. किती दुःख देणारी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. ही अशी पहिलीच घटना नाही आहे. यापूर्वीसुद्धा निर्भया 2013च्या नंतर अशा भरपूर घटना आपल्या देशभरात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. लोक रस्त्यावर आलेली आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा बंद करण्यात आला आहे. गावकऱ्यांचं मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा द्यावी. सरकारकडून असं सांगितलं जातं आहे की त्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची केस चालवून त्याला त्वरित त्याच्यावर शिक्षा करण्यात येईल. पण लोकांचा संताप अनावर आहेत. ते रस्त्यावर उतरलेले आहेत. फक्त रस्त्यावर उतरून चालणार नाही आहे. जे काही कायदे ह्या लहान मुलांसाठी पॉस्को अंतर्गत जे काही कायदे निर्भया केसच्या नंतर झालेले आहेत, त्या कायद्यामध्ये सुद्धा आता सध्या तरी अशी गरज वाटते की त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करावी. पोलीस प्रशासनाला फक्त दोष देऊन चालणार नाही आहे. ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या मुलांची सुरक्षा करणे, मुलं आपली जबाबदारी आहेत. जर काही आपण आकडेवारी जर बघितली तर ह्या आकडेवारीमध्ये राज्यात 8,631 पॉस्कोचे प्रकरण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 98% म्हणजे ते मुलींचे केसेस फक्त 1.37% हे मुलांची आहेत. मुलींवर होणारे अत्याचार हे शहरी भागात मुख्यतः पुणे, मुंबई अशा ठिकाणी जास्त म्हणजे आहेत आणि बऱ्याच प्रकरणात आरोपी न्यायालयात किंवा ओळखीचे व्यक्ती असतात. ग्रामीण भागातही अशी घटना वाढत आहे. न्याय प्रक्रिया मंद, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, ज्यामुळे पीडित कुटुंबांना त्याचा न्याय कुठेतरी भेटत नाही आहे. हे का बरं घडतो आहे? आणि लोकांची अशीसुद्धा मागणी आहे की त्याला रस्त्यावर आणून त्याला ठेचून मारलं पाहिजे किंवा फाशीची शिक्षा दिली पाहिजे. हा लोकतंत्र भारत आहे. या लोकतंत्रामध्ये काही न्यायालयीन प्रक्रिया जरी स्लो असतील, त्याला फास्ट करायची गरज आहे. काही महिला कार्यकर्त्याची अशी मागणी आहे की महिलांसाठी एक स्वतंत्र न्यायालय, महिला व बाल हक्कांसाठी एक स्वतंत्र न्यायालय प्रस्थापित केलं पाहिजे, जेणेकरून अशा जे नराधम जे कृत्य करतात त्याच्यावर लवकरात लवकर फास्ट्रॅकमध्ये यांची म्हणजे केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल याची तरतूद केली पाहिजे. आणि अशा व्यक्तींना जे न्यायालय परोलवर बाहेर पाठवतो आहे, कुठंतरी यांचा मनोबल वाढतो आहे. त्याच्यामुळंच हे वारंवार असे कृत्य करत असतात. अशा या मानसिकतेच्या लोकांवर खरंच यांना काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे हे अजूनपर्यंत एक प्रश्न उपस्थित होते. अंगावर काटा आणणारी अशी घटना आहे. काही दिवसापूर्वी मालेगाव या ठिकाणी मतिमंद मुलांसोबतसुद्धा असं प्रसंग झाला होता. आणि आपण कुठं चुकतो आहे माहिती मित्रांनो, आपण अशा मानसिकतेमध्ये आपण एखादीची जात बघत असतो. पण खरंच तुम्हाला सांगू की अशा मानसिकतेचे लोक यांना जातीच्या नजरेने बघता नसून ते फक्त विकृती त्यांची बघितली पाहिजे. त्या कोणती विकृतीचे लोक आहेत. आणि अशा व्यक्तींनी एखादी जर घटना घडली, एखादं म्हणजे कृत्य त्यांनी केलं, एखादी मुलीवर अत्याचार केलं, अन्याय केलं, तिच्यावर बलात्कार केलं आणि त्याला जर कोर्टाने म्हणजे त्याला शिक्षा सुनावल्यानंतर त्याचं जे परोलवर जे सोडायची जे तरतूद आहे ते कुठंतरी थांबवली पाहिजे. कारण की अशा लोकांना बाहेर सोडता कामा नाही. हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. हे बाहेर जाऊन समाजामध्ये असंच कृत्य नेहमी करत असतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि राज्य सरकारने
ह्यावर लवकरात लवकर ते कारवाई करतीलच. ते कोणता उपकार आपल्यावर करत नाही आहेत. कारवाई अशा लोकांवर झालीच पाहिजे. पण एक नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अवतीभोवती आपल्या गावात, आपल्या परिसरामध्ये, आपल्या शहरामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी, या ठिकाणी जिथं आपण राहतो आहे की असे कोणते लोक वावरतात का. अशा जे कायदे आहेत निर्भया, त्याच्यानंतर मुक्त संवाद, असे आपण अभियान राबवणं गरजेचं आहे. ज्यामध्ये शाळेमध्ये जाऊन मुलांना गुड टच, बॅड टच हे शिकवलं पाहिजे. आणि कोणताही त्यांच्यावर जर अत्याचार, अन्याय घराच्या बाहेर जर होत असेल तर त्यांना स्वतंत्रपणे, बिनधास्तपणे ते आपल्याकडे येतील आणि तक्रार करतील. अशी तरतूद आपण घडून देण्याची गरज आहे. मुलांना आपल्यापर्यंत कसं येता येईल किंवा शिक्षकापर्यंत कसं जाता येईल, त्यांचे कोणते तक्रारी असतील तर ते कसं सांगता येईल, ह्याच्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि सहकार्य केले पाहिजे. जेवढ्याही सामाजिक संघटना आहेत, खास करून महिला सामाजिक संघटना जे असतील, माझ्या आई बहिणींना विनंती असेल की आपण असे अभियान राबवावेत. आम्ही पण तुमच्या सोबत राहू. अशा अभियान राबवत असताना आपण शाळेमध्ये जे 1ली ते 5वीपर्यंत आहेत किंवा 5वी 6वी ते 10वीपर्यंत आहेत, अशा शाळांमध्ये आपण जाऊन खास करून हे काम महिला जर करतील तर ते व्यवस्थित राहील. महिलांनी जाऊन ह्या चिमुकली मुलांना, मुलींना, यांनी सगळं काही गोष्टी आपल्या जे परिसरामध्ये जे घटना घडतात आहे त्या घटनेतून शिकून आपण यांना जागरूक केलं पाहिजे. यांच्या मनामधली जी भीती आहे ते बाहेर काढली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण पोलीस जे महिला कर्मचारी आहेत, शक्ती कायदा जे आलं आहे त्या अनुषंगाने त्यांना अशा शाळांमध्ये एक अवेअरनेसचं कार्यक्रम यांनी ठेवलं पाहिजे, याची जनजागृती केली पाहिजे. कारण की खरंच आता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या मुलांची सुरक्षा हे पोलिसांची नंतर आहे. एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहेत. मला आशा आहे हे व्हिडिओ बघणारे माझ्या सर्व महिला भगिनी, सामाजिक संघटनेमध्ये, चळवळीमध्ये काम करणारे हे सर्व लोक याची जबाबदारी घेणार. आणि आजपासूनच आपण शाळा असेल, कॉलेज असेल, नर्सरी, प्ले ग्रुप जे असतील, शिकवणे असतील, ट्युशन्स असतील, ज्या ठिकाणी आपल्या लहान मुलं शिकायला जातात, खेळायला जातात, डान्स क्लासेस असेल, अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आणि संबंधित पोलीस स्टेशनला किंवा पोलीस कमिशनरेटला याची माहिती देऊन त्यांच्या सहमतीने, म्हणजे त्यांच्यासोबतच आपण एक कार्यक्रम घेतलं पाहिजे. महिन्यातून नाहीतरी 15 दिवसातून एकदा आपण हे कार्यक्रम राबवलं पाहिजे. जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल. आणि याच जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एखादी कोणती गोष्ट जर घडणार असेल तर त्याला आपल्याला थांबवता येईल. हेच मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. थांबतो.